स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। एरंडोली जिल्हा परिषद गटातील बेळंकी येथे नुकतीच भारतीय जनता पार्टीची जाहीर प्रचार सभा मोठ्या उत्साहात पार पडली। या सभेला नगरसेवक निरंजन औटी व माजी नगरसेवक मनोज सरगर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। भाजपच्या प्रचारामुळे संपूर्ण परिसरात चांगलीच रणधुमाळी निर्माण झाली असून विकासाच्या मुद्द्यावर भाजपने थेट जनतेशी संवाद साधत मते मागण्यास सुरुवात केली आहे। सभेत बोलताना नगरसेवक निरंजन औटी यांनी विकासावर आधारित राजकारणाची गरज अधोरेखित करत आपण आपले स्पष्ट विजन जनतेसमोर ठेवावे, त्यानंतरच मते मागावीत। एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला म्हणजे गावावर अन्याय झाला असे होत नाही, असे ठाम मत व्यक्त केले। तर माजी नगरसेवक मनोज सरगर यांनी आतापर्यंत आपण व तानाजी पाटील यांनी आणलेल्या विकास निधीची खासदारांच्या निधीशी तुलना करून पाहावी व त्यानंतरच जनतेने योग्य निर्णय घ्यावा असे आवाहन केले। यावेळी बोलताना तानाजी पाटील यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत सांगितले की मागील जिल्हा परिषद काळात काहीच कामे झाली नाहीत असे म्हणणाऱ्यांना मी गटातील प्रत्येक गावात झालेली विकास कामे दाखवण्यास तयार आहे। ती कामे पाहिल्यानंतर तरी ते राजकारण सोडणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। या सभेदरम्यान एरंडोली जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई तानाजीराव पाटील व पंचायत समिती सलगरे गणाच्या उमेदवार ललिता पांडुरंग कोरे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले। या प्रचार सभेला परिसरातील अनेक मान्यवर, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेमुळे एरंडोली जिल्हा परिषद गटात भाजपच्या प्रचाराला अधिक वेग आल्याचे चित्र दिसून आले।